विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा सांगतोय, की हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना, मनातून ही गोष्ट काढून टाका, की माझा आता अभ्यास काही झालेला नाहीये, पेपर कसे जातील, माझा ग्रुप तर क्लिअर होईल का? असे प्रश्न जरा सुद्धा मनात आणायचे नाहीयेत, जरा सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, प्लॅन पाहिजे, प्लॅन तयार करायचा आणि तो एक्झिक्यूट करायचा आहे. म्हणजे अंमलात आणायचा आहे. म्हणजे नुसतेच प्लॅन करतोय, ते करायचेच नाहीत असं आपण करणार नाहीये बरं का. मी तुम्हाला सांगतो, की हा जो महिना आहे ना, जानेवारी महिना अतिशय इम्पोर्टंट आहे. खूपच महत्वाचा आहे. का? यात तुमचं लाईफ चेंज व्हायला लागलंय. तुम्ही अभ्यास करायला लागलेला आहे. जे करत नव्हतात ते पण करतायत. करतायत. मेन पॉइंट काय की सगळ्यात ह्या एज्युकेशनचा तुमचा जो फेज आहे म्हणूया आपण, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेताय तोपर्यंत हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, टेस्ट. टेस्ट व्हायला पाहिजेत, भरपूर व्हायला पाहिजेत लक्षात घ्या. मग स्टडी प्लॅन माझा काय असणार आहे? मी तुम्हाला सांगतो. आय-एम-पी क्वेशन्स तर तुम्हाला मी प्रोव्हाईड करायला सुरुवात केलेली आहे. केमिस्ट्रीचे 3 टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेत आणि त्याची एक प्लेलिस्ट पण बनवून ठेवलेली आहे. ती तुम्ही फॉलो करा. मी सांगेल तसाच तुम्ही अभ्यास करा. माझ्यावर विश्वास ठेवायचाच आहे तुम्हाला. बरं, आता जास्त न वेळ घालवता स्टडी प्लॅन तुम्हाला मी सांगतो. 5 जानेवारीला फिजिक्सची टेस्ट झाली बाळांनो आपण. भरपूर मुलांनी टेस्ट दिली असणार आहे. ऑफलाईनमध्ये मी घेतली. मुलांचा स्कोर शॉकिंग होता. काही मुलांना खूप चांगले मार्क पडले होते. पण काही मुलं अशी होती, की जी अटेम्प्ट करूच शकली नाहीत प्रॉपर वेमध्ये. त्यांचं म्हणणं काय होतं माहितीये का? "सर केलेला प्रश्न होता. परीक्षेत आठवलाच नाही. हे केलेलंच होतं. तणाव आला, हे झालं, ते झालं." पण थांबा, अनुभव तर आला परीक्षेचा. एक प्रिलिमचा फिजिक्सचा पेपर झाला. त्यानंतर मी 5 दिवसाचा ब्रेक दिलाय मध्ये आणि 10 जानेवारीला ना केमिस्ट्रीचा पेपर आहे. पेपर YouTubeवर 11 वाजता तुम्हाला प्रोव्हाईड केला जाणार आहे. ऑफलाईनमध्ये मी इथे घेणार आहे. पण तुम्ही सुद्धा देताय मला WhatsAppला मेसेज करताय, प्रामाणिकपणे सांगताय, की "सर एवढाच अटेम्प्ट झाला, तेवढाच अटेम्प्ट झाला." पण थांबा ना, बघा ना तरी प्लॅन काय आहे ते. पुन्हा 5 दिवसांनी मॅथ्सचा पेपर आहे. याचा अर्थ मधले 5-5 दिवस फक्त मॅथ्स आणि असं नाहीये. तुम्ही बाकीचे सब्जेक्ट पण करू शकताय. मी तुम्हाला सांगतो, ही झाली प्रिलिम 1 म्हणूया आपण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पेपर तुम्ही फिनिश केले. पण त्यानंतर 3च दिवसांनी मी फिजिक्सचा पेपर ठेवलाय. आता 3 दिवस बास ना. इथे तुम्ही केलंय बऱ्यापैकी. तो स्कोर 100% इथं इम्प्रूव्ह व्हायलाच पाहिजे. होणारच असं म्हणत नाही मी. केलं तर होणार आहे. अजून देखील मला वाईट काय वाटतंय बघा, मी तुम्हाला सांगतो. समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय होतं लक्षात घ्या, की या स्टेजला सुद्धा तुमची संगत खूप इम्पोर्टंट आहे. जर तुमच्याबरोबर सगळे अभ्यासू मुलं असतील, तर काही काळजीच नाही. पण जर तुम्हाला डिस्टर्ब करणारी मुलं असतील, "चल इकडे फिरायला जाऊया, तिकडे जाऊया, ह्याचा बर्थडे, त्याचा बर्थडे." संपलं. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. अगोदर पण दिलंय, परत देतो, की माझ्याकडे हेमंत होता. एकदम सिंगल डिजिटमध्ये पर्सेंटाइल होतं. त्याच्यावरून तो 97 पर्सेंटाइल पर्यंत गेला. म्हणजे 3-4 पर्सेंटाइल वरून जर 97 पर्सेंटाइल पर्यंत स्टुडंट जात असेल, याच्या मागचं मेन कारण आहे त्याची संगत. तो मी तुम्हाला सांगतो, तो क्लासमध्ये कायम अभ्यास करायचा. चांगलाच ग्रुप निर्माण झाला होता. ग्रुप स्टडी होत होती. सगळ्या एकमेकाकडे बघून म्हणजे एकमेकांबरोबर डाउट क्लिअरिंग व्हायचं, अभ्यास व्हायचा आणि त्याच्यामुळं. याच्या उलट पण होतंय. अगदी 98% असणारे 10वी ला मुलं 40-42% आलेली मुलं बघितलेत मी. पालकांनी लाखो रुपये फीस खर्च केले. तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा, संगत चांगली ठेवा. तर हे लक्षात आलं. 3 दिवसांनी फिजिक्स, पुन्हा 3 दिवसांनी केमिस्ट्री, 3 दिवसांनी मॅथ्सचे बोर्डचे पेपर मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे, की जे मी तुम्हाला तयार करून देतोय, की थोडेसे तुम्हाला टफ वाटतील बोर्डपेक्षा थोडेसे आणि या पेपरमध्ये स्कोर केल्यावर बोर्डचा पेपर सोपा जाणार आहे. पेपर हा सोपाच असणार आहे लक्षात घ्या. लास्ट इयर पण हवा झाली होती, की पेपर अवघड येणार, अवघड येणार. नाही, पेपर सोपेच होते. पण केमिस्ट्रीचा अवघड होता ना गेल्या वर्षी. हां ना? मी तुम्हाला सांगतो ना, मी किती वेळा सांगितले तेच परत, की माझ्याकडे एक स्टुडंट होता मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100, फिजिक्समध्ये 98 आणि केमिस्ट्रीमध्ये 85 समथिंग. मग केमिस्ट्री खूप अवघड होता ना? नाही, केमिस्ट्रीला वेळ कमी मिळतो. केमिस्ट्रीला बोर्डच्या एक्झाममध्ये 5 दिवस सुट्टी नसते फिजिक्ससारखी. एकच दिवस सुट्टी होती. तुमचं नशीब चांगलं आहे 2025 ला ना 2 दिवस सुट्टी आहे तुम्हाला केमिस्ट्रीला. त्यामुळे तुमचा स्कोर हा पण इन्क्रीज होणारच. पेपर अवघड-अवघड म्हणजे काय? येईल 4 प्रश्न अवघड येतील, द्या सोडून. बाकीचे अटेम्प्ट करायचे प्रॉपर वेमध्ये. अवघड प्रश्न आपला कॉन्फिडन्स घालवतात. ते आपल्याला जमलं पाहिजे त्यांना इग्नोर करून सोप्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. मग ही दुसरी प्रिलिम तुमची फिनिश होईल. ओके. बरं तुमचं काम काय? की मी तुम्हाला 6 पेपर इथं प्रोव्हाईड केले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मिळून. तर तुम्ही सॉल्व्ह पण करायचे.
म्हणजे अजून मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मात्र एकच दिवसाचा गॅप, परत फिजिक्सचा पेपर, एकच दिवसाचा गॅप, परत केमिस्ट्रीचा पेपर, एकच दिवसाचा गॅप आणि परत मॅथ्सचा पेपर. चला जानेवारी महिन्याचा प्लॅन तर झाला. आता फेब्रुवारीमध्ये पण 10 दिवस आहेत. मग त्या 10 दिवसात हे 3 पेपर आणि बोर्डचे जुने 7 पेपर, हे झाले 10 पेपर. प्लस मी तुम्हाला आमच्या साताऱ्यातले जे दी बेस्ट कॉलेजेस आहेत. 3 कॉलेजेस आमच्या साताऱ्यात दी बेस्ट आहेत. वाय-सी म्हणूया आपण, सयाजीराव आणि एल-बी-एस. अजून पण चांगले कॉलेजेस आहेत. पण हे 3 कॉलेजचे पेपर मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. प्लस ते 3 पेपर म्हणजे 13 पेपर जर मी तुम्हाला दिले, ओके. त्यातले 7 तुमच्याकडे बोर्डचे पेपर आहेत. ह्या पेपर सोडून बाहेरचं असं काय येणार आहे परीक्षेत? कुठले प्रश्न येणार आहेत? नाही येऊ शकत. हे पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मग प्लॅन तुमच्या लक्षात आलेला आहे, की तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला काय करायचंय? अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट. माझा अजून अभ्यास झालाच नाही. आता मी तुम्हाला जस्ट गेल्या वर्षीचं माझ्याच क्लासमधलं एक्झाम्पल देतो. ओके. मी तुम्हाला सांगतो. स्टुडंट ए, स्टुडंट बी, स्टुडंट सी आणि स्टुडंट डी म्हणूया आपण. ठीक आहे. त्यातला जो बी आहे ना, तो टॉपर आहे बरं का लक्षात घ्या. ओके. तो टॉपर आहे. लास्ट त्यानं ठरवलं सेल्फ स्टडी. नाही मी सेल्फ स्टडी करणार आहे. ओके बाबा कर सेल्फ स्टडी. काही हरकत नाही. ठीक आहे. आणि आपल्या क्रॅश कोर्सवरती फुल लेंथ टेस्ट असतात. ओके. ही मुलं माझ्याकडं डेली असायची म्हणूया आपण. अक्षरशः ना टॉर्चरच करत होतो त्यांना मी. हे करायचंच आहे, द्यायचंच आहे. पण मी त्यांना प्रेमाने समजावून पण सांगितलं होतं, की ॲट द एंड रिझल्ट चांगला लागेल. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की आता हा जो स्टुडंट आहे हा जो स्टुडंट आहे त्याने मी सांगितलं ते ऐकलं, केलं. मी त्यांना एवढं म्हटलं होतं, की अभ्यास झाला नाही कारण देऊ नका. टेस्ट तुम्हाला द्यायच्याच आहेत, द्यायच्याच आहेत. ओके. मग त्यांनी दिल्या टेस्ट. मी सी बद्दल थोडंसं बोलतोय. दिल्या टेस्ट. पण हा स्टुडंट आहे ना टॉपर, तो काय म्हणायचा, "सर माझं अजून कंप्लीट नाही झालं. थांबा मी थोड्या वेळाने." अरे दे टू टेस्ट. "नाही मी थोड्या वेळाने देतो, थोड्या वेळाने देतो." भीती वाटते, तणाव येतोय. अरे तो तणाव दूर करण्यासाठीच टेस्ट आहे. तुम्हाला तो एक्सपिरियन्स आलाच पाहिजे. टाईम मॅनेजमेंट जमलंच पाहिजे ना. म्हणून तर हे सगळ्या गोष्टी या. ॲट द एंड फार वाईट वाटतंय सांगायला, की या स्टुडंटला फक्त 93 पर्सेंटाइल मिळाले. ओके. आणि ह्या स्टुडंटला 10वी ला 69 पर्सेंटेज होते. फक्त 69% होते. तो 95 पर्सेंटाइल वर गेला. ओके. दुसरा स्टुडंट आहे तो 98 कडे गेला. हे एव्हरेज स्टुडंट होते. विचार करा ना. एव्हरेज स्टुडंट असून टॉपरपेक्षा जास्त पर्सेंटाइल. काय रिझन आहे त्याच्यामागचं? की टॉपरनं टेस्ट न देणं. थांबा अजून, थांबा अजून, थांबा अजून. नाही. काय थांबा? द्या टेस्ट डायरेक्टली म्हणूया आपण. आता काही ड्रॉपर जर हा व्हिडिओ बघत असतील, तर तुम्हाला म्हणायचंय, "द्या की फुल लेंथ टेस्ट. द्या. द्या फुल लेंथ टेस्ट. एक्झाम गोलवर जावा. सगळे सी पेपर आहेत. द्या की डायरेक्टली टेस्ट. घ्या सबस्क्रिप्शन. कमी किमतीला असेल ₹100 च्या काही असेल समथिंग म्हणूया आपण. एक्झाम गोलला जाऊन तुम्ही सी टेस्ट द्या जर ड्रॉपर असाल तर. आणि वाय लर्न आहे त्याच्यावरचे 7 पेपर आणि मी तुम्हाला काय बोललोय, की हे 3 पेपर आपण घेणार ते जानेवारीपर्यंत. पुन्हा त्या जानेवारीतच मी तुम्हाला वाय-सीचे पण पेपर म्हणजे आमच्या साताऱ्यातले बेस्ट कॉलेजचे पण पेपर प्रोव्हाईड करेन. बस आणि तुम्ही मनात भीती बाळगून ठेवू नका बरं का, वेगळे प्रश्न येतील वगैरे काय. ओके, असं काहीही होणार नाही हे लक्षात घ्या. बरं, आता सगळं तर छान चाललंय. हे दिलं. केलं तर होणार आहे हे महत्वाचं आहे बरं का. ग्राफ आयुष्यात नेहमी असा पाहिजे चढता. कधीही आपल्याला सांगू का तुम्हाला प्रामाणिकपणे काम केलं तर कधीही नुकसान होत नाही आणि माझं वाक्य परत एकदा बोलतो. जर आयुष्यात एखादी काही घटना घडली त्रासदायक, तर ती आपल्या भल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवायचं. त्यातून आपण निखारून पुढे जायचं असतं. ओके. मी तुम्हाला सांगतोय, मन शांत, अभ्यासाला सुरुवात. आय-एम-पी क्वेशनचे व्हिडिओ प्रोव्हाईड केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट पण आहे. चेक करा. केमिस्ट्री आणि त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. एखादा प्रश्न बाहेर आला की लगेच वेगळा आला की माझी आठवण काढू नका. मी काय देव नाहीये लक्षात घ्या. मी एनालिसिस करून तुम्हाला सांगतोय की हे प्रश्न येणार. पण येतातच हा माझा अनुभव आहे. इव्हन 5 वर्षापूर्वी मी आज केमिस्ट्रीचा पेपर आहे, तर अगदी सकाळपर्यंत आय-एम-पी क्वेशन दिले होते आणि गंमत म्हणजे सकाळी 5 ला एक व्हिडिओ अपलोड केला आणि 6 ते 7 आय-एम-पी क्वेशन दिले होते. त्यातले 4-5 परीक्षेत आले. मुलांना एवढं आवडलं, की "सर बरं झालं तुम्ही सांगितलं ते." म्हणजे मुलं घाबरलेत रे, तणावात आहेत आणि माझ्यामुळं तो तणाव कमी होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळं तुमच्यासाठी व्हिडिओ हे मिळतच राहणार आहेत. तुम्ही फक्त अभ्यास करा. ऑल द बेस्ट.